एकदा तुम्ही डॉक्टर व्हायला बाहेर पडलात की तुम्ही तिथं वेळ नाही सांगू शकत कशासाठी हा माणूस त्याच्याकडे वळलाय, म्हणजे त्याला शोधून किक कशामुळे बसायला पाहिजे, तंबाखू का ठेवावा असा वाटतो, तिथं कारण ते ठेचायचं. डॉक्टरच होते मी, तुम्हाला अभिनय करायची काय गरज होते. त्यामध्ये सर पण सांगते की वाक्य सुद्धा असंच होतं, मी डॉक्टर आहे, ऍक्टर नाही. नमस्कार, मी साईनाथ सावंत. नॉलेज गेन फाउंडेशनच्या या नवीन एपिसोडमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. प्रथेप्रमाणे एक नवीन पाहुणा आज आम्ही तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज या शहरात आम्ही आज एका नवीन पाहुण्यांच्या सोबत गप्पा मारणार आहोत. गप्पा मी अशासाठी म्हणतो कारण गप्पांमध्ये माणूस मनमोकळेपणाने बोलतो, हातचं राखून ठेवत नाही, आणि अपेक्षा तीच आहे की मनमोकळेपणाने बोलावं, हातचं राखून न ठेवता. आज आपल्याला गडहिंग्लज निवासी डॉक्टर शुभांगी सुनील निकमताई आपल्याला लाभलेले आहेत. त्यांचं सामाजिक कार्य, त्यांचं अभिनयातलं त्यांचं काम आणि त्यांचं इतर विविध गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत त्यांच्याच तोंडून. तर जास्त वेळ न घेता आपण त्यांचं स्वागत करूया. मी तुमच्या सहकार्याने त्यांचं स्वागत करतो. ताई नमस्कार. तुम्ही आपला किमती वेळ देऊन आम्हाला इथे उपलब्ध झालात त्याबद्दल धन्यवाद. तर या आमच्या नॉलेज गेन फाउंडेशनतर्फे तुमचं मनापासून स्वागत. धन्यवाद सर. तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रात काम करताय असं आम्हाला समजलं. म्हणजे तुम्ही अभिनेत्री तर आहातच, शिवाय तुम्ही नशामुक्ती वगैरे अशा सामाजिक उपक्रमामध्ये काम करताय. तुम्ही स्वतः डॉक्टर आहात आणि या सगळ्या ह्याचं ही जी मोठ बांधण्याचं काम आहे, वेळेचं शॉर्टेज असू शकतं तुम्हाला सगळ्या ह्याला, तर हे कसं साध्य होतं आणि जरा थोडंसं तुमच्याबद्दल आम्हाला आमच्या प्रेक्षकांना माहिती दिलं तर बरं होईल. नक्कीच सर. तसं बघायला गेलं तर माझं शिक्षण डी फार्मसी, मी फार्मासिस्ट आहे मूळची. आणि जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा मला असं वाटायला लागलं की आणखीन काहीतरी शिकलं पाहिजे. तशी डॉक्टर व्हायची हौस लहानपणापासूनच होती, पण काही पालकांच्या ह्याच्यामुळं किंवा त्यावेळच्या सामाजिक संकेताप्रमाणे लग्न वेळेत झालं पाहिजे म्हणून आपण ते डी फार्मसी केलं. आणि लग्नानंतर असं वाटायला लागलं की नाही, आता आपल्याला आणखीन काहीतरी शिकायचं आहे. आणि मग ही बाब जेव्हा आम्ही आमच्या डॉक्टरांना सांगितली लग्न झाल्यावर, तेव्हा आम्ही दोघांनी असं ठरवलं की ठीक आहे, मग आपण ॲडमिशन घेऊया आणि डॉक्टर होऊयात. आणि योगायोगाने असं झालं की त्याच वेळेला गडहिंग्लजमध्ये गडकरी कॉलेज सुरू झालं होतं. आणि त्यावेळेला सरांनी सहज जेव्हा चौकशी केली तेव्हा ते ॲडमिशन सहज मिळून गेलं. कारण त्यांचं मत, तुम्ही पहिल्याच बॅचच्या विद्यार्थी, पहिल्या बॅच पहिली ॲडमिशन माझी. कारण जेव्हा सरांनी चौकशी केली तेव्हा ते लिटिगेशन मधल्या प्रोसेसमध्ये होतं. आणि झालं, ते कम्प्लीट झालं, त्यांना मिळालं कॉलेज. आणि ते सुरू करायचं जेव्हा ठरलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं, सागर तोडकर सर होते जे सरांचे मित्र आहेत, त्यांच्या लक्षात आलं की आपलं पहिले ऍडमिशन जे चौकशी केली होती ती सौ या नावाने झाली होती. सौ शुभांगी सुनील निकम अशी चौकशी झाली होती. आणि मग असं झालं की ते आमच्या मागे लागले की नाही, घ्या ऍडमिशन, तुमच्यामुळे आमची सुरुवात झाली आहे, तुम्ही आमची पहिली बॅच पहिलं ऍडमिशन आहे तर घ्या. आणि आम्हाला तर करायचं होतंच. मग आम्ही म्हणजे घेऊन टाकलं. त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं होतं की म्हणजे नाही, आम्ही तुम्हाला कन्सेशन देऊ प्रॅक्टिकलमध्ये, हे ते म्हणजे थोडे वेळेचं बंधन, कारण मी लग्न झालं असल्यामुळे तो एक इश्यू होता. पण प्रत्यक्षात असं काही झालं नाही, कारण एकदा तुम्ही डॉक्टर व्हायला बाहेर पडलात की तुम्ही तिथं वेळ नाही सांगू शकत आणि प्रॅक्टिकलीच शिकावं लागते. असं म्हणजे कितीही कॉलेजनं तुम्हाला म्हटलं तरी ते थेअरी नाही शिकू शकत. पण तसं काही झालं नाही. थोड्याशा कष्टाने का असेना पण मग मी डॉक्टर झाले. पण ह्यामध्ये पण सर सांगण्यासारखी गोष्ट अशी आहे की मी 2002 साली माझं लग्न झालं आणि 2003 साली आम्ही मेडिकल चालू केलं. जे मेडिकल माझ्या गावातल्या, इव्हन माझ्या पंचक्रोशी मधली पहिली महिला फार्मासिस्ट आहे मी, जे मी मेडिकल चालू केलं होतं. रेकॉर्डच आहे. हा. आणि त्यानंतर जेव्हा मी 5 वर्ष शिकले आणि डॉक्टर झाले तेव्हा माझा असा विषय होता की मला गडहिंग्लजमध्ये प्रॅक्टिस सुरू करायची. तर माझ्या मिस्टरांचं मत होतं की नाही, आपण खेड्यामध्ये महिला डॉक्टर कमी आहेत तर आपण जरा खेडोपाडी आजूबाजूलाच आपल्या बघूयात, इथे चालू करूया. आणि मग सरते शेवटी ठीक आहे. आणि मग आम्ही आत्या बेळगोंदी फाट्यावर जे आमची स्वतःचं कन्स्ट्रक्शन होतं
की आम्ही तिथंच असं ट्रायल सारखं असं चालू केलं होतं. आणि खरं सांगते त्यावेळेला ज्या दिवसापासून मी प्रॅक्टिसला बसले तेव्हापासून आतापर्यंत मला अतिशय चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. आणि ते गडहिंग्लज पासून फारसं दूर पण नाही, 4 किलोमीटर येतं ते. त्याला एक 4-5 गावं अशी कनेक्टेड आहेत, कारण मेन रोडलाच आहे. हा. आणि दुसरी सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे ह्यामध्ये सुद्धा मी पहिली महिला डॉक्टर ठरले, कारण त्यावेळेला महिला डॉक्टर ही कन्सेप्ट नव्हते. आणि आमच्या गावागावांमध्ये RMP डॉक्टर फिरायचे त्यावेळेला, म्हणजे क्वालिफाईड डॉक्टर पण कमीच होते आणि महिला डॉक्टर तर दुरापास्त होत्या. आणि 2007 साली मी त्या पंचक्रोशीतली पहिली महिला डॉक्टर ठरले. आणि अशा प्रकारे फार्मासिस्ट डॉक्टर असा प्रवास माझा सुरू झाला. अच्छा अच्छा. म्हणजे पहिल्यांदा ते तुमचं फार्मसी हे मेडिकलचं सुरू केलं. हो. मग नंतर तुमचा दवाखाना, असा हा तुमचा प्रवास सुरू झाला. मग या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला जो अभिनयाचं थोडंफार, आपण त्या विषयावर पण येऊया. तर अभिनयाची गोडी ही तुम्हाला शालेय जीवनात होती की नंतरच्या काळात निर्माण झाली? काय तो प्रवास होता किंवा काय त्याच्याबद्दल सांगाल? अभिनयाचं म्हणाल तर सर, लहानपणापासून आपल्या शाळेमध्ये विविध गुणदर्शनांचा कार्यक्रम होतो. तर आमची शाळा त्यामध्ये 1 नंबर शिवाजी विद्यालय गडिंग्लज, छत्रपती शिवाजी विद्यालय गडिंग्लज. तर त्यावेळेला आमच्या मुनिबाई म्हणून होत्या, तर त्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये आमच्यासारख्या चुनचुनीत 5-6 मुलांना आणि मुलींना त्यामध्ये निवडायच्याच. मग ते कथाकथन असू दे, गाणं गीत गायन असू देत, किंवा जेव्हा फुगडीच्या स्पर्धा असू देत, समूह नृत्य असू देत, म्हणजे जे जे काही स्पर्धा व्हायच्या आपल्या शालेय याच्यामध्ये, त्याच्यामध्ये त्या मला ऍक्टिव्हिटीज मध्ये मला चिकटवून द्यायच्या त्या. आणि त्यावेळेची परिस्थिती अशी सर की आपल्या घरातून, म्हणजे आता कसे पालक लोक तुमचे सगळं मेकअपचं साहित्य प्रोत्साहन देतात आणि ते सगळं साहित्य वगैरे घेऊन जातात, पण ती सगळी जबाबदारी आमच्या बाईच उचलायच्या आणि त्याच ठरवायच्या की ह्या मुलांना कुठं घालायचंय, काय करायचंय. तर त्यावेळेपासून मला मग ते गाणं म्हणायचं किंवा सभाधीटपणा म्हणा, उभं राहून कथाकथन करायचं. आणि माझा कदाचित स्वभाव किंवा पर्सनॅलिटी अशी असल्यामुळं अख्ख्या ग्रुपचं नेतृत्व माझ्याकडे असायचं नेहमीच. त्यामुळे ते शुभांगी काय म्हणते बघा, त्याप्रमाणे करा असं. म्हणजे तुम्ही शाळेत पण अग्रेसरच होतात गोष्टीला? शाळेत पण मी ऍक्टिव्हच होते. मग ते तिथून सुरू झालं. आणि जेव्हा मी हायस्कूलला आले तेव्हा गड्डी मॅडम म्हणून आम्हाला टीचर होत्या, त्यांना माझं अभिवाचन खूप आवडायचं. तर त्या प्रत्येक महिन्याला 1 धडा, मराठीचा असू दे, हिंदीचा असू दे, ते प्रत्येक वेळेला माझ्याकडून वाचून घ्यायच्या आणि त्या माझ्या त्याच्यामध्ये सुधारणा करायच्या. इथे उद्गारवाचक चिन्ह आहे ना, तर ते तसाच उच्चार झाला, उद्गारच आला पाहिजे. तो ऐकताना समोरच्याला कळायला पाहिजे की हा उद्गार आहे, बरोबर, पूर्णविराम आहे तर ते थांबलंच पाहिजे, पूर्ण झाल्याचा अनुभूती आलीच पाहिजे. आणि अशा प्रकारे मग तो प्रवास चालू झाला. मग एखादं गाणं म्हणायचं, गोष्टी पण फार मोठं काम करतात, पायाच रचला त्यांनी तुमचा. आणि खरं सांगते सर, त्यावेळेला मला असं कधीच वाटलं नाही की पुढे जाऊन मी असं काही करीन. म्हणजे इतर मुलामुलींचं जसं होतं तसंच माझंही चालू होतं. लग्नानंतर पण फार असं काही वाटलं नाही की मी काही करीन वगैरे. कॉलेजमध्ये सोलो परफॉर्मन्स केले होते, मोनो ऍक्ट प्ले केले होते, गाणी म्हटली होती, छोट्या छोट्या नाटिका बसवल्या होत्या, पण नंतर असं काही वाटलं नाही. आणि दरम्यानच्या मस्तीत जेव्हा प्रॅक्टिस व्यवस्थित सुरू झाली आणि मी काउन्सिलिंग करायला लागले आणि ह्याच्यामध्ये मला व्याख्यानाला लोक बोलवायला लागलेत. मग माझं विधी सेवा लोक अदालतवर निवड झाली, कारण मी एक चांगली काउन्सिलर आणि व्यसनमुक्तीवर काम करते म्हणून. आणि त्यानंतर असं झालं की तो माझा आवाज आणि माझं ते ॲटिट्यूड बघून माझ्याच फ्रेंड सर्कलमधले मला बोलवायला लागले की आपण अभिवाचन करूया. म्हणजे जसं विशाखा जोशी आहेत, बनसोडे सर आहेत, शिवाजी पाटलांची आपल्या सरांची कला अकादमी आहे, तर तिथं घ्यायला लागले. आणि मग अशा प्रकारे माझा अभिवाचनाचा प्रवास चालू झाला. त्याला जोडून सुरू झाला. पण त्याचं मूळ अभिनयातच आहे. अभिवाचन म्हणजे तुम्ही अभिनय केल्याशिवाय वाचन नाही करू शकत. नाही, बरोबर. आणि अशा प्रकारे मग ते अभिवाचन किंवा मग ते ऍक्टिंग असं सुरू झालं. मग अभिवाचन हे वाचिक अभिनयाचाच प्रकार आहे? हो. अच्छा. आणि याचं मूळ जे आहे त्या तुमच्या त्या पहिल्या शिक्षिका प्राथमिक शाळेतल्या, आणि त्याच्यावर कळस चढवण्याचं किंवा त्याला मूर्त स्वरूपात आणण्याचं त्या गड्डी मॅडम. अच्छा अच्छा. असा तुमचा तो त्या ह्याच्यातला प्रवास सुरू झाला. समुपदेशनामध्ये तुम्ही नेमक्या कोणत्या सब्जेक्टवर समुपदेशन करता? कारण काउन्सिलिंग म्हटलं की वेगवेगळे हे आले ना, तो सायकोलॉजिकल पण हे आहे. तर जास्त करून मुख्यत्वे तुम्ही कोणत्या विषयाला समुपदेशन करता
जो तुमच्या आवडीचा, की याच्यावर मला बोलायला आवडतं, लोकांना हे करायला? आता त्याच्यामध्ये सर मी तुम्हाला सांगायला आवडेल तुम्हाला की प्रॅक्टिस करत असताना माझी प्रॅक्टिस खेळामध्ये, तर मग खूप सारे लोक म्हातारे कोतारे असे यायचे, दारुडे यायचे, आणि मग लक्षात यायचं हे दारुडे आहेत, मग त्यांचे विड्रॉल सिम्पटम यायचे. तर मग मी त्यांना सांगायला बघायचे की तुम्हाला हे 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 असं होणार आहे, असं करा तसं करा. पण दारुडे काय ऐकत नाहीत हे माहितच आहे, 1-2 याच्यात काही ऐकतच नाही. मग त्यांच्या घरच्यांना सांगायचं, म्हणजे समुपदेशनाकडे वळण्याचा प्रवास हा असा झाला की मी त्यांना सांगायला बघायचे आणि पोट तिडकीने सांगायचे की हे असं नाही, असं करा, तुमच्या कुटुंबाची वाताहत होते, असं नका करू. मग ते ऐकत नाही म्हणलं, मग घरच्यांना सांगायचं तुम्ही उगाच त्यांना चिडीला नका पाडू, पैसे मिळवून देऊ नये त्यांना, असं करा, त्यांची संगत तोडा, असं. मग पर्याय सुचवायचे त्यांना. आणि मग ह्याच्याबरोबर काय झालं, घरामध्ये ज्या स्त्रिया असतात त्यांना पण खूप व्यसनं असतात हे माझ्या लक्षात आलं. म्हणजे ते दाढेत तंबाखू धरायचा, माती खायची, असे बरेच व्यसनं करतात. ते मिश्री लावायची मिश्री लावायची, चहाचं सुद्धा व्यसन असते आपल्या इकडे. तर मग मी त्यांच्या दातावरून करून ओरल कॅव्हिटी आपण जेव्हा एक्झामाइन करतो तेव्हा मग मी त्यांना सांगायचे की हे बघ मावशी, आता हे लावलीस ना तर तुला बघ तोंडाचा कॅन्सर होईल, मग बसशील तू, तुझं बोलणं पण बंद, खाणं पण बंद, असं. म्हणजे त्यांच्या लेवलला जाऊन, म्हणजे तो एक अभिनयाचा भाग झाला. बरोबर आहे की हो, त्यांच्या पातळीवर गेल्याशिवाय ते पोहोचतच नाही ना, तुमचा संदेशच पोहोचत नाही. तुम्ही तिथं नागरी भाषेत त्यांच्याशी संवाद साधला तर ते आपलं वाटत नाही. बरोबर आहे. आणि मग त्या बायका माझ्याशी कनेक्ट व्हायला लागल्या आणि मग ते कसं कमी करायचं ह्याचा उपाय मी द्यायला लागले त्यांना की बघ मावशी, तू जर 10 वेळा चहा पित असशील ना तर तू काय करायचं, सकाळी अर्धाच घ्यायचा पहिला, फुल्ल वाटीवरून घ्यायचाच नाही, त्याच्यात साखर कमी घालायची, म्हणजे असे उपाय सांगायचे. हा, मग ते 5 वेळा घ्यायचं नाही, भांडी घासताना एकदा घेतलं की नाही, भांडी घासून झाल्यावर पुन्हा घ्यायचा नाही, म्हणजे नाहीच, माझी आठवण काढायची त्यावेळेला, समजते का, असं. म्हणजे ते नेक्स्ट टाइम येऊन मला सांगायला लागले, हा बाई तुम्ही सांगितलं ना तसं आम्ही केलं आणि खरोखर यावेळेस 8 वेळा चहा झाला. असं करून करून त्यांचं ते कमी केलं. मग मिश्री कशी कमी केली, तर तुम्ही अशी भरून जी घेताना ती अर्धीच घ्यायची, हा, आणि एकदा ती दाढेत धरली, भांगल्याला बसले की त्याच्यानंतर पुन्हा जाऊन ती हातावर घ्यायची नाही, म्हणजे नाहीच, थुंकूनच टाकायची. हा, थुंकून टाकायची, परत गेलं जायचं नाही, का ते परत करता, एक पाच झाली पुन्हा करा, दुसरी पाच झाली पुन्हा करा. तर तो तोडायचं. आणि जर नाही कंट्रोल झालं तर काय करायचं, माझी आठवण काढायची. मग त्याला पण थोडा म्हणजे मला प्रतिसाद मिळायला लागला आणि मला दारूच्या व्यसनमुक्तीपेक्षा महिलांची व्यसनमुक्ती मला जास्त लवकर मिळायला लागली. कारण महिला संवादात येतात, त्यांना विश्वास वाटायला लागला माझा की बाई सांगतात ते बरोबर आहे, असं काहीतरी झालं. आणि मग महिलांच्या व्यसनमुक्तीमध्ये माझं नाव झालं. मी मध्येच सर असा एक प्रश्न त्याला जोडून विचारतो, समुपदेशन करायचं आहे तर त्याचं पण काही विशिष्ट प्रशिक्षण असतं का, की बाबा ते सुरुवात कशी करावी, त्याचा एंड कसा करावा, मध्ये काय असावं, काय बोलावं यापेक्षा काय टाळावं, असं काही त्याला सेफ देण्यासाठी असतं का? आणि ते तुमच्या अभिनय प्रशिक्षणाचा भाग होता की समुपदेशन हा वेगळा प्रकार होता शिकण्याचा, हे मला विचारायचं आहे. म्हणजे एक सामान्य प्रेक्षक म्हणून जाणून घ्यायचं आहे मला. आता सर, समुपदेशन हा ना एक वेगळंच फील्ड आहे, त्याचं प्रशिक्षण येतं, तुम्ही रितसर त्याचा कोर्स करावा लागतो आणि त्याप्रमाणे तो समुपदेशन तुम्ही करू शकता. पण माझ्या बाबतीत असं झालं की मी प्रॅक्टिसच करत होते आणि त्यावेळेला अशा काही सोर्सेस नव्हते, म्हणजे असे जसे आता ऑनलाईन उपलब्ध झालेले आहेत असे काही नव्हते. आम्हाला एकतर इस्लामपूर किंवा कोल्हापूर, तो तेव्हा असा विचार केलाच नाही, कारण समुपदेशन करायचं हे डोक्यातच नव्हतं. आपण प्रॅक्टिस करतोय हेच डोक्यात होतं. आणि जो सहज चालू झाला प्रवास ना, तो टॉपलाच गेला. आता ह्याच्यामध्ये टप्पे येतात, म्हणजे कसं आहे, एकतर तुम्हाला त्यांच्यात काय कशामुळे हे झालं, म्हणजे मानसिकता आधी शोधावी लागते, सिम्पटम्स वगैरे, म्हणजे सिम्पटम्स असू दे किंवा बोलताना तुम्हाला समजावं लागतं की का माणूस तंबाखू खातोय. मग याच्यात मानसशास्त्राचा अभ्यास आला? हा, नक्कीच. अच्छा अच्छा, मानसशास्त्राचा अभ्यास लागतोच, कारण आमचं मत असं असतं डॉक्टरांचं की प्रत्येक आजार, म्हणजे आम्ही होमिओपॅथीवाले आणि आयुर्वेदावाले काय म्हणतो की प्रत्येक आजार हा मनातून होतो. आजार शरीराला होतो, बरेचसे मनोशारीरिक आजार मनात उद्भवतात आणि मग शरीरावर लक्षणं दाखवतात. बरोबर, म्हणजे आपण अबोव 90% आजार जे आहेत ना ते मनातूनच होतात. तर मग आम्ही समुपदेशक काय करतो, मी करताना काय करते पर्सनली, की कशासाठी हा माणूस त्याच्याकडे वळलाय, म्हणजे त्याला शोधून किक कशामुळे बसायला पाहिजे, तंबाखू का ठेवावासा वाटतो,
तिथं कारण ते ठेचायचं, कमी करायचं आणि त्याला उपाय द्यायचे. मग कसं होतं, एकदा सवय लागली की ते पेशंट किंवा तो व्यक्ती ते सोडू शकत नाही, मग त्याला पर्याय द्यायचे. आता तुला तंबाखू ठेवायचं ना, ओवा ठेव, बडीशेपू ठेव. मग ती म्हणेल की मला नाही चालत, हे नाही चालत, मग दुसरं काहीतरी सांगा, लवंगा ठेव, चटका बसेल, चांगली किक बसेल. म्हणजे असं आपण हे देतो, पर्याय द्यायचा जो त्याला हानिकारक नाहीये, आणि रिप्लेस पण करेल, डायव्हर्ट पण करेल. ह्याच्याबरोबर तुम्ही त्याचा फॉलोअप घ्यावा लागतो. बरोबर. की तुम्ही म्हणजे एकदा तुम्ही समुपदेशन केलं कुठल्याही सुधारला असं होतच नाही. आणि कुठल्याही क्षणी माणूस पुन्हा त्या व्यसनाधीन होऊ शकतो. मग कोणतंही असू दे, मग चहाचं असू दे, दारूचं असू दे, किंवा आता जे चालू आहे मुलांच्या मध्ये ते सुद्धा असू दे, मोबाईलचं असू दे. तर तुम्हाला ते त्याच्यावर लक्ष ठेवावं लागतं, त्याचा परत फॉलोअप घ्यावा लागतो आणि पुन्हा त्याला ते उपाय सुचवावे लागतात. त्याच्या लक्षात आलं पाहिजे की माझ्यावर ह्यांचं लक्ष आहे आणि हे आपलं फॉलोअप घेतात, किंवा त्या आठवणीने तुम्हाला फॉलोअप द्यायला लागते. नाही, मी आता ह्या वेळेला ना 4 वेळा चहा पिलेला आहे, म्हणजे ह्या फॉलोअप आला की मग समजायचं की हे लाईनवर आलंय असं. ह्याच्याबरोबर फॉलोअपमुळे थोडंसं दडपण पण राहतं ना, की अरे बाबा मला विचारतायत कुणीतरी, म्हणजे जर नाही केलं ते तर विचारतायत, आज मी खोटं बोलेल, उद्या तर मला ते करावंच लागेल ना. बरं, डॉक्टर असल्यामुळं असं होतं की आम्हाला कळतं किती वेळा चहा पिलाय, ओरल कॅव्हिटी बघून, पर्सनॅलिटी बघून. आणि एक मानसशास्त्राचा अभ्यास असल्यामुळे कसं होतं, तुमचा आय टू आय कॉन्टॅक्ट किती होतं, तुमचा चेहरा बोलायला लागतो, अपराधीपणाची भावना झलक दिसते, त्यामुळे तिथं कळतं. आणि हे पेशंटना माहित असतं. एकदा दोनदा आम्हाला जेव्हा पेशंट भेटतात तेव्हा लक्षात येतं की समोरची व्यक्ती आहे जी डॉक्टर आहे ती बरोबर आपल्याला स्कॅन करते, आपण नाही खोटं बोलू शकणार, असं होतंय. त्यामुळे ते बरोबर लाईनवर येतात. आणि मग त्याच्यावर आता हा व्यसनमुक्तीचा जरी भाग असला तरी आपण डिप्रेशनसाठी जेव्हा समुपदेशन करतो, म्हणजे तुम्ही म्हटलं त्या प्रश्नाचं उत्तर देत, त्यांना आम्ही एक्सरसाइज देतो. म्हणजे तुमचं काय कारण आहे कळतं तेव्हा आम्ही त्यांना एक्सरसाइज देतो. म्हणजे तुमचा काय दोष आहे किंवा काय प्रॉब्लेम आहे ह्याच्याप्रमाणे आम्ही त्यांना एक्सरसाइज देतो की तुम्हाला हे रिपिटेशन करायचं आहे, ते निचरा कसा करायचा आहे तुमच्या भावनांचा, त्याला काहीतरी प्रोसेस आहेत आमच्या, वैफल्यातून कसं बाहेर काढायचंय. मग ते एकदा करावं लागेल, 2दा करावं लागेल, 3दा करावं लागेल, एखाद्या माणसाला 10 वेळा करावं लागेल. आणि ते इतक्या सोप्या पद्धती आहेत, म्हणजे आपण जसं सांगितलं की ते वाटते काय लहान मुलांसारखं असं वाटतं त्यांना. म्हणजे एक व्यक्ती किंवा मुलं इतके डिप्रेशनमध्ये असतात, तर आम्ही त्यांना सांगतो की जे काही वाटतंय ना लिहून काढ, मोकळा हो, कुणाला नाही ना सांगायचं आहे तर लिहून काढ, मला पण नाही सांगायचं आहे, लिहून काढ. मग ते किती गुप्त असू द्या, किती पण गुप्त असू द्या, किती न सांगण्यासारखं असू द्या, तुझ्या पुरतच मर्यादित नाही, पण तू लिहिल्याने मोकळा होईल, निचरा होईल त्याचा. बरोबर. आणि मग त्याची पुढची प्रोसेस अशी असते की वाच, तुला शिव्या द्याव्याशा वाटतात ना, दे, लिही. अच्छा, तुला प्रेमाने काही बोलावं असं वाटतंय ना, ते लिही. म्हणजे जे काही भावना आहेत त्या सगळ्या लिही. एकदा लिहून झालं पूर्ण, वाच, एकदा वाच, 2दा वाच, 3दा वाच, म्हणजे त्याची भावना बोतट होईपर्यंत वाच. साधारणतः 2ऱ्या ते 3ऱ्या वेळेला जेव्हा ते वाचायला घेतं ना तेव्हा त्याची ती तीव्रता कमी झालेली असते. समजा आपल्याला राग आहे, एखाद्याला शिव्या द्यायचा, एखाद्याचा गळा दाबावासा वाटतो, तर ती भावना जेव्हा 2दा 3दा तुम्ही ते आपलेच लिहिलेले शब्द ते वाचले की तुम्हाला ती भावना बोतट व्हायला लागते. आणि मग आम्ही त्याला त्याची पुढची प्रोसेस सांगितली असते की मग त्याचं त्या पेपरचं करायचं काय आहे, मग त्याची म्हणजे तुम्हाला फिलिंग कसं घ्यायचं की मी निचरा झालोय, माझ्यातून हे निघून गेले टॉक्सिन. त्याच्यासाठी 1-2-3 वेगवेगळ्या पद्धती आहेत. मग त्या तुम्ही पेशंट वाईज ठरवावे लागतात. म्हणजे एखाद्याला जर पाण्यावर विश्वास असेल तर आम्ही ते पाण्यात हे कर सगळं विरघळवळ. आणि पंचमहाभूतांमध्ये म्हणजे अग्नी, वायू, ह्याच्यामध्ये तू किंवा झाडाच्या एखाद्या मुळाशी टाकून सोड की माझ्या त्या भावनांचा निचरा झालेला आहे. पुन्हा जेव्हा तुला असं वाटेल तेव्हा पुन्हा माझ्याकडे ये. मग आम्ही त्याला स्केलिंग दिलेलं असतं, 1 ते 10 या स्केलमध्ये तुम्हाला ही भावना कुठल्या स्केलवर वाटते, तीव्रता. आणि मग ते झाल्यानंतर आम्ही त्याचं स्केलिंग पुन्हा करतो की किती स्केलमध्ये आता तुला रिलीज वाटतंय. मग ते सांगतं, एखाद्याचं लगेच कमी होतं, एखाद्याचं वेळ लागतो, एखाद्याला खूप डीप सिटेड असतात. तर ही पद्धत आहे नैराश्यग्रस्तांसाठी. आणि ही जी आम्ही व्यसनमुक्तीसाठी वापरतो ही अशी आहे. पण दोन्हीसाठी सुद्धा समुपदेशन किंवा काउन्सिलिंग कॉन्स्टंटली करावं लागतं. आम्हाला जास्त एनर्जी द्यावी लागते. आणि कधी कधी असं होतं की समोरचा माणूस ओपनच होत नाही, तर मग त्याला 1-2 सेटिंग, कधी कधी 3 सेटिंग द्याव्या लागतात.
असं आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही ते काउन्सिलिंग करू शकता. बऱ्याच मेथड आहे त्याच्यामध्ये. आता मी हिलिंग पण करतो, म्हणजे तुमचे सप्तचक्र आहेत त्याच्यामध्ये पण आम्ही सांगतो की तुम्ही ओपनच होत नाहीये, बोलूसं वाटत नाहीये, किंवा आतला काहीतरी थायरॉइडचा वगैरे प्रॉब्लेम आहे, तर ओंकार गुंजन करा, मंत्र चॅन्टिंग करा. जोपर्यंत हे चक्र ओपन होणार नाहीये तोपर्यंत तुम्हाला तसा तो रिलीफ येणार नाही. आणि 1-2 दिवसात कुठलेच रिझल्ट येत नाहीत. ती काय पॅरासिटामॉलची गोळी नाही का, आज तुम्हाला पॅरासिटामॉल दिला, टेम्परेचर उतरलं, फ्रेश वाटलं, असं नाही. हे एक सातत्याने करायची प्रोसेस आहे. पेशंट बरोबर काम करणारी, मुळावर काम ती थोडीशी वेळ घेणार आहे. आणि पेशंट बरोबर ना आम्हाला खूप काम करावं लागतं त्याच्यामध्ये. म्हणजे आम्हालाही एनर्जी द्यावी लागते, कॉन्स्टंटली बोलावं लागतं, वेगवेगळे उपाय, गुंतवणूकच होते ना ह्याच्यामध्ये. त्याच्या बरोबरीने 3 पायाची शर्यतच आहे ती. त्याला जो अनुभूती येते ती आपल्याला पण भोगावी लागते थोडक्यात, आणि त्या सोबत चालावं लागतं. फार कठीण काम आहे. हो. मग ह्या मानसशास्त्राचा तुम्ही काही परत विशिष्ट अभ्यास केला की या अनुभवातूनच म्हणजे माहिती संकलित करत समुपदेशनाचे स्वतःचेच हे करत मग त्याच्या माहितीतून तुम्ही ते आता हे टोक गाठलंय? त्याचं सर असं आहे, मला वाचनाची पहिल्यापासून आवड आहे. जसं मी म्हटलं की शालेय जीवनात आम्हाला बरेच काय ज्या ऍक्टिव्हिटी शिकवल्या त्याच्यामध्ये वाचन एक होतं. तर मी पूर्वीपासून प्रचंड वाचते. म्हणजे माझ्या दोन्ही घरामध्ये माझ्या इतकं आज तागायत कुणी वाचत नाहीये. शाळेची सगळी पुस्तकं आम्ही जपून ठेवलेली आहेत. आणि माझ्या मिस्टरांनी माझ्यासाठी स्पेशल लायब्ररीसाठी एक रूम दिलेली आहे. तर तो तुमचा खरा खजिना आहे. तुम्ही किती पैसे कमवले हे महत्वाचं नाही आहे, हा खजिना मोठा आहे आणि तो तुम्हाला आयुष्यभर पुरा पडणार आहे. त्या बाबतीत तुम्ही गर्भश्रीमंत आहात तुम्ही, असं म्हणायला खरंच आहे. तर ह्यात जी आपण वाचन करत गेलो त्यामुळे माणसांचा स्वभाव, त्यांची वर्तणूक ह्याचा अभ्यास होत गेला आपोआप. मग मानसशास्त्रावरची पुस्तकं बरीच वापरली गेली. त्याच्यानंतर जे मी प्रॅक्टिस करत होते तेव्हा एक्झॅक्टली पेशंट बघूनच कळतं आपल्याला, की मग तो स्वतःचा अभ्यास असतो की कुठल्या गटनी येतंय पेशंट, किती खरं सांगते. नाही मला आज बीपी वाढले म्हणून सांगते पण त्याचे बीपी वाढलेले नसते, आम्ही बघूनच सांगू शकतो बऱ्याचदा. किंवा घरात जर काही तंटा झाला तर म्हणजे एखाद्याला ऍक्टिंग करायची सवय असते, घराघरात ऍक्टिंग चाललेलीच असते. तर आम्हाला आल्यावरच कळतं की पेशंट खरंच डिप्रेशन मध्ये गेलाय, खरंच त्याला म्हणजे असा हे झालेला आहे की नाटक करते. तर मग हा जो अभ्यास होत गेला त्याच्यामध्ये लक्षात येत गेलं की ह्या पॅटर्नला असं करायचंय. आणि मग प्रत्येक इंडिव्हिज्युअली आम्ही तो पॅटर्न ठरवतो की ह्याला कसं समुपदेशन करायचंय, विद्यार्थ्याला कसं करायचंय, एका बालवाडीच्या मुलाला कसं करायचंय. म्हणजे ती सुद्धा केस झाली माझ्या आयुष्यातली पहिली की जो बालवाडीच्या मुलाला जो शाळेला जात नव्हता, ते जास्त चॅलेंजिंग असेल, एकदम चॅलेंजिंग आणि मस्त. म्हणजे तो अनुभव पण छान वाटला आणि मला नेहमीच आठवणीत राहणारा अनुभव. आणि हे सगळे एक प्रकारे प्रयोगच म्हणावे लागतील. त्याचं हे माहीत नाही अंतिम रिझल्ट काय येईल, पण आपण काम करत राहणं आणि अपेक्षित रिझल्टची प्रतीक्षा करणं एवढंच आपल्या हातात असतं. आणि आमच्या याला खरं तर प्रॅक्टिसच म्हणतात ना. होय प्रॅक्टिस. परफेक्ट कोणी नसतं, डॉक्टर प्रॅक्टिस करतात असं आहे. त्यामुळे मग ते समुपदेशन असू दे किंवा आपले जीपी असू दे, जनरल प्रॅक्टिस असू दे, आम्ही प्रॅक्टिसच करत जातो. त्यात स्वतःच्या काहीतरी मेथड डेव्हलप करतो. लोकॅलिटी वाईज बऱ्याचदा अनुभवातून आपले हे बदलतात, आपली मतं बदलतात किंवा आपले काहीतरी मतं फिक्स होतात आणि त्या दृष्टीने त्या बऱ्याच लोकांना ते लागू होत आहे. म्हणजे समूहाला एखादी गोष्ट परफेक्ट लागू होते, म्हणजे तो तुमचा अभ्यास लागतो. एक लहान मुलांना वेगळं लागतं. मग माझी खासियत असे आहे की तुम्ही व्याख्यान द्या किंवा समुपदेशन करा, तर त्या लेवलला जाऊन, म्हणजे मुलं असतील तर मी मुलांच्या लेवललाच जाऊन करणार, कॉलेज गोईंग असतील तर कॉलेजच्या लेवललाच करणार, म्हातारे कोतारे असतील, खेळवळ असतील तर मी त्यांच्या लेवललाच करणार. हो बरोबर आहे की मी बऱ्याचदा खेळवळ भाषाच वापरावी लागते आणि त्यांच्या लेवललाच बोलावं लागतं. बरोबर आहे. काय ग मावशी तुझी सून काल अशी म्हणत होती. म्हणजे बऱ्याचदा मी तिथे लाव्या पण केलेल्या आहेत चांगल्या अर्थाने. बरोबर आहे. त्यांना बोलतं करायचं असेल, त्यांना त्या ह्याच्यातून दडपणातून बाहेर काढायचं असेल तर थोडंसं गॉसिप पण करावं लागतं त्यांच्या भाषेत. मग सुनेला सांगायचं सासूला सांगायचं सुनेचं. कसं सांगायचं की सासू, आता त्या दोघींच्या थोडे क्लॅशेस असतात, मग सून थोडी डिप्रेशन मध्ये असते, सासू जरा तंबाखूच जास्त लावतात, त्या दोघींनाही ट्रीटमेंट द्यायची आहे. तर मग सासूला सांगायचं, हा काल मावशी तुझी सून आली होती, म्हणत होती काय आमची म्हातारी फार वटवटी आहे, खरं काय का असे ना माघारी माझं घर चांगलं सांभाळते, हा माझ्या पोरांना चांगलं सांभाळते, म्हणून मी म्हणजे शेताचं आणि जनावरांचं बघू शकते, हे मात्र खरं आहे. मग सुनेला तसं सांगायचं की हा होय बाई तुझी सासू आली होती आणि ती सांगत होती की
सून माझी जरा घरातलं काही बघत नाही, सगळं बाहेरच बघते. खरं बाहेर गेले की पुरुषासारखं काम करते, तिचा हात कोणी धरू शकणार नाही. टीका पण केली आणि तिचं स्तुतीही केली. तिच्यासारखं पाती कोण लावणार नाही, तिच्यासारखं कोण भांगलणार नाही. म्हशी तर एवढ्या भारी धुत्या, चकचकीत राणीवाणी करत्या. आता हे सांगितलं की जरी राग असला ना तरी त्यांचा सॉफ्ट कॉर्नर राहतो, त्यांच्यातले क्लायशेस थोडे कमी होतातच घरामध्ये. आणि संवादाला सुरुवात होते, संवादाकडे. पण हे त्यांना माहित नसते मी दोन्हीकडे लावालावी केलेले आहे. पण हा तुम्ही मानसशास्त्रीय त्याच्यावर केलेला प्रयोग आहे आणि खूपदा हा यशस्वी झालेले आहेत. पण आता हे इथं मी वेगळा प्रश्न असा विचारेन की तुम्ही नुसत्या डॉक्टर असतात आणि हे अभिनय, त्याच्यानंतर हे मानसशास्त्राचा अभ्यास किंवा इतर ह्या गोष्टीपासून तुम्ही अलिप्त असतात, तर तुम्हाला ते रिझल्ट मिळाले असते जे आत्ता मिळत आहेत? तुम्ही नुसतं प्रॅक्टिस केली असती, प्रॅक्टिस जे बहुतांश डॉक्टर करतात आपल्याला दिसतं, बरोबर की नाही? आणि फक्त मनीभाईसाठी काम करताना दिसतात, तर त्यांना ते रिझल्ट पण दिसत नाहीये. ते तसे तुम्हालाही दिसले नसते, अजिबात दिसले नसते. आणि कामाचा आनंदही घेता, ह्याच्यामध्ये मला तुमच्या पैशापेक्षा तुम्हाला कामाचा आनंद मिळताना दिसतोय, है ना? आणि त्याच्यातली तुमची आवड वृद्धिंगत वाढताना दिसते. वाढते. याच्यामध्ये आता कसं होतंय सर, पैसा म्हणून तुम्ही बसलात तर ते म्हणजे यंत्रवत काम होतं, बरोबर. आणि ते काय आपल्याला करायचं नाही. कदाचित तो आमचा दोघांचाही स्वभाव नसावा म्हणून आम्ही असं काही करत नाही. पैसाही कमवतो नाही असं नाही, पण माणसं जास्त कमवतो. म्हणजे आज एखादं कुटुंब जर चांगलं रांकीला लागलं तर, म्हणजे जेव्हा व्यसनमुक्ती होते तेव्हा खरोखर सांगते, त्या दारुड्या नवऱ्याची बायको जेव्हा तो दारू सोडतो तेव्हा अक्षरशः येऊन आमचे पाय धरते की तुम्ही माझा संसार वाचवला, माझ्या मुलांच्या आनंदाश्रू म्हणजे मोठं पुण्यकर्म आहे ते. आणि तो संचय, ती संपत्ती पैशात मोजता येत नाही, अमूल्य बहुमूल्य आहे ते. आणि त्यांचे जे ब्लेसिंग असतात ना, म्हणजे ते सुद्धा खूपच लागतात आपल्याला. म्हणजे आपण आपलं जर काही कर्म बिघडलं असेल तर अशा संकटातून आपण ह्या ब्लेसिंगमुळे झटक्यात बाहेर पडतो, असा माझा विश्वास आहे पर्सनली. त्यामुळे ह्या गोष्टी आम्ही पाळत जातो. आणि ह्यामुळे होतंय काय की बघा, आपल्याकडे कसं असतं, आपले मोजकेच मित्रमैत्रिणी असतात. आमचं असं झालं की आमच्या फॅमिली मित्रमैत्रिणी आहेत, परिवार मित्रमैत्रिणी आहेत. म्हणजे अगदी लहान मुलांपर्यंत ते हक्कानं, म्हणजे आई वडील असू दे नसू दे, हक्कानं येऊन आमच्याकडे दाखवून घेऊन जातात. मला आंटींचं इंजेक्शन दुखत नाही, मी डॉक्टर काकांच्याकडून गोळ्याच घेऊन येणार आहे. गोळ्या म्हणजे कसल्या, गोड गोळ्या, त्या औषधांच्या नव्हे, ते गोळ्याही द्यायच्या आणि गोड औषधांच्या बरोबर तेही द्यायचं. आणि असे संबंध असल्यामुळे विश्वासाचे, श्रद्धेचे प्लॅसिबो इफेक्ट काम करतो. मग त्या शुगर असलेल्या माणसाला खडीसाखर जरी दिली तुम्ही आणि तुमच्यावर माझा विश्वास आहे, तर ते रिझल्टच देणार. ह्याच्यामधून एक मला सांगण्यासारखी गोष्ट आहे सर, म्हणजे मी आता जसं म्हटलं की आमच्याकडे फॅमिली आमचे मित्रपरिवार आहेत. म्हणजे फॅमिली डॉक्टर ही संकल्पना आता खरं तर मोडीत निघालेली आहे, पण आम्ही आता जवळपास 18 वर्ष काम करतोय. तर अशी फॅमिली आमच्या मित्रपरिवारामध्ये आहे. आणि ह्याच्यामध्ये होतंय काय की काही मुलींना ज्या गोष्टी बोलता येत नाहीत आपल्या घरातल्यांशी, ते डायरेक्ट येऊन आमच्या दोघांशी ते लोक बोलतात. बरोबर. आणि म्हणजे आम्हाला सांगायला अभिमान वाटतो की साधारणतः 2008च्या दरम्यानची गोष्ट आहे. सरांच्या मित्राची मुलगी, जिला कोणीतरी त्रास देत होतं, जो तिच्या वडिलांचा मित्र होता. मग ते फोटो घेणं, फोनवरून, मोबाईल इतका पण नव्हता त्यावेळेला, तर लँडलाईन वरून त्या मुलीला त्रास देणं. आता मुलगी किती असेल, 17 वर्षाच्या, हार्डली 11वी-12वीच्या दरम्यान. तर तिचा फोटो घेऊन तो, जो की वडिलांचा मित्र आहे, तो तिला त्रास देत होता. त्या मुलीनं जवळपास 15-20 दिवस, प्रौढ माणूस, हो, त्या मुलीला दुहेरी धक्का असतो. 15 दिवस त्या मुलीनं सहन केलं. आणि नंतर तिचं असं झालं की वडील तर शिष्ट, मग आपण आता वडिलांना सांगितलं तर प्रॉब्लेम होईल ना, माझं शिक्षण बंद करतील आणि माझ्या माघारी जी भावंड आहेत त्यांचंही काहीतरी होईल. आणि कदाचित त्यानं पण असं फोनवर सांगितलं असेल की तू जेव्हा भेटायला येशील तेव्हा ये, आणि जर घरी सांगितलं तर मी काहीतरी बरं वाईट करेन. मला तो मुद्दा काही आठवत नाही, पण झालं असं की एक दिवस ती मुलगी कॉलेजवरून आली, ती डायरेक्ट माझ्याकडे आली आणि आंटी तुम्हाला सांगायचंय. मग बोल आंटी, तुम्हाला असं असं सांगायचं आहे, मग सांग. असं म्हणजे तिला सांगू की नको असं करत करत तिनं आपलं नंतर सांगितलं की असे ते आहेत ना अंकल, ते मला असं करतात, असं होतंय, आणि मी घरात कसं सांगू. म्हणजे ही सुरुवात ह्या लोकांचे समुपदेशन करण्याची. आणि मग लक्षात आलं की मॅटर खूप मोठा आहे, काही होऊ शकतं.
मग शांतपणे मी विचार केला, आमच्या डॉक्टरांच्या कानावर घातलं आणि मग त्या मुलीच्या वडिलांना डायरेक्ट सांगण्यापेक्षा सरांनी असं केलं की चल मग आपण असं जरा फिरून येऊया आणि माझं थोडंसं काम आहे असं करून मग ती दुसऱ्याची मुलगी अशी अशी झाली होती रे, काय करता येईल असं करून 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 मूळ मुद्द्यावर त्या व्यक्तीला आणलं. आणि जेव्हा त्यांना सांगितलं शेवटच्या क्षणी की ही अशी अशी नाही, ती तीच आहे, आपलीच राणी आहे, हा म्हणजे मी असंच नाव घेतलं राणी, तर ती आपलीच राणी आहे, तेव्हा त्यांना खूप मोठा धक्का बसला आणि त्यांची रिएक्शन अशी होती की मला का नाही काय सांगितलं, म्हणजे मला तिनं का नाही सांगितलं आणि माझा मित्र असा निघेल, म्हणजे असे धक्के बसले त्यांना. आणि मग त्या दोघांनी प्लॅन करून त्यांना समज देऊन त्या मुलगीला त्यापासून वेगळं केलं. त्याचे फोटो वगैरे जे काही घरात आल्यावर कदाचित घेतले असतील ते हे केलं आणि त्या मुलगीला त्यातून उभे असताना बसलेले असताना घेतातच. आणि मग त्यातून तिला मोकळं केलं आणि ती इतकी रिलॅक्स झाली. आणि ते झाल्यानंतर जेव्हा पोलीस स्टेशनची वगैरे हे दिली, भीती दिली त्या व्यक्तीला, त्याच्यानंतर मग तिला म्हणलं की नाही मी तरी मरणार किंवा मला तरी मारणार किंवा मी तरी मरणार असं म्हणत होते ते. ती एक भीती होती, कारण ह्या लहान मुलांना जीवाची भीती असते, मग आपली असो आपल्या घरातल्यांची असो. तर मग ती इतकी रिलॅक्स झाली आणि अक्षरशः गळ्यात पडून रडली, आंटी तुम्ही मला वाचवलं मोठ्या संकटातून. मोठ्या संकटातून. आता छान लग्न झालंय, मुलं झालेत तिला. तर अशा प्रकारे पण होऊ शकतं. ही फॅमिली घाणेरड्या प्रवृत्तीच्या लोकांची कमी नाहीये आणि हा अनुभव जागोजागी मुलींना येतो. मी 3 मुलींचा बाप आहे, मलाही माहिती आहे. कोल्हापुरात आमची मुलगी शाळेत असताना बसमध्ये एक माझ्याच वयाचा माणूस तिला ज्या पद्धतीने बॅड टच करत होता वगैरे वगैरे, हे सगळं अनुभवल्यानंतर त्यावेळेला आपण आपल्या मुलांना थोडंसं एक मानसिक आधार देणं गरजेचं असतं. तर हे तुम्हाला पावलोपावली सहन करावं लागतं. समाजामध्ये सगळ्या प्रकारचे लोक असतात आणि हे फार मोठं काम तुम्ही त्या मुलीचं म्हणजे मनापासून तिला हे केलं, त्या संकटातून दूर केलं म्हणावं लागेल. अन्यथा त्याचे दुष्परिणाम काय काय होऊ शकते असते कल्पना सुद्धा करत नाही. काही वेळेला समोरची व्यक्ती असह्य झाल्याने आत्महत्या करणं वगैरे असे प्रकार आम्ही मुंबईमध्ये बरेच बघतो. तर मग हे सगळं आता तुम्ही समुपदेशनाच्या ह्याच्यावर आपण बराच वेळ बोललो. जरा तुमच्या अभिनय कलेबद्दल, त्या साधनेबद्दल, त्याच्या ती कला साध्य करण्यासाठी तुम्ही घेतलेल्या प्रशिक्षणाबद्दल काही घेतलं असेल तर, मिळालेल्या संधींबद्दल आपण जरा चर्चा करूया. तर अभिनय तर तुम्हाला शाळेत थोडंसं ती संधी मिळाली वगैरे होती, पण मग नंतर अभिनय आता तुम्ही एक हाऊस म्हणून करताय, कारण तुम्ही स्वतः व्यस्त आहात तुमच्या सामाजिक कार्यात, तुमच्या व्यवसायात. पण ते करत असताना सुद्धा अभिनय म्हटलं की तिथंही काटेकोरपणा आलाच ना. आणि आपण आपल्यासारखी माणसं नुसतं थातूरमातूर करून भागत नाही, ते अव्वल दर्जाचं व्हावं यासाठी आग्रही असतात, बरोबर की नाही. तर मग तुम्ही अभिनयासाठी कुठं काही प्रशिक्षण शिबिर किंवा नाटकात काम करून वगैरे अनुभव मिळवणं असा काही प्रकार घडला का? त्याविषयी थोडंसं आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. अभिनयाचं सर असं झालं की कॉलेज नंतर जो अभिनय सुटला तो सुटलाच आणि आहे आवड हे इथपर्यंतच मर्यादित होतं. पण जेव्हा गडिंग्लजमध्ये माझ्याच फ्रेंड सर्कलमध्ये, मग ते शिवार फिल्म असो किंवा हौशी कला अकादमी असो, आमची गडिंग्लज अकादमी, तर तिथं मी जॉईन झाले. आणि मी शिवारमध्ये सुद्धा असं सांगितलं, तिथं माझा मित्र होता समीर कागे म्हणून, की तुला तर माहिती आहे मला करायचं रे, असं काहीतरी संधी मिळाली पाहिजे. मग असं झालं की सहज बोलले. आणि मग असं झालं की आमची टीम आहे आणि तू ये एकदा सगळ्यांना भेटून जा, असं झालं. आणि त्यांचं शूट जेव्हा चालू होतं तेव्हा मी गेले होते तिथं. आणि टीम एकदम छान आहे ती, म्हणजे आपल्यासारखेच लोक आहेत, स्ट्रगलर आहेत आणि कलाकार म्हणून बेस्ट आहेत. आणि त्यांना ह्यानं सांगितलं की हिला पण ऍक्टिंगची, डॉक्टर आहे बरं का ह्या आमच्या मॅडम, पण ऍक्टिंगची आवड आहे. तर मग मी त्यांना म्हणलं की बघा मला पण एखादी संधी द्या, म्हणजे देतीलच असं नाही हो, आपण असं नाही सांगत का हा मलाही गुलाबजामुन आवडतो हा असं सांगतो, त्यातला प्रकार झाला तो. बरोबर. आणि त्याचं असं झालं की बरोबर 8 ते 10 दिवसांनी संधी उपलब्ध झाली. आणि सावेकर सरांनी अशी ऑफर दिली की मॅडम आम्हाला मास्तरीन म्हणून एक पात्र लॉन्च करायचं आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही करताय का? कुलकर्णींच्या अगेन्स्ट. मला तर ते हवंच होतं. मी तयार झाले. त्या दिवशी मला सांगितले की असा असा गेटअप करून या, असं या, म्हणजे मास्तरीन म्हणजे ती गावंढळ खेडवळ वाटली पाहिजे. आता माझं प्रोफेशन बघता आणि माझी हे बघता म्हणजे ते थोडंसं शक्यता दुरापास होते. म्हणजे मला स्वतःला असं होतं की
अरे बापरे मला जमणार आहे का, कारण मी त्यात तुम्हाला देवाने उजळ करून पाठवलं. म्हणजे काळी सावळी म्हणून पाठवलं असतं तर कदाचित जास्त खेडूत वाटलं असतं. खरंच की. मग जाईपर्यंत धुकधुक की म्हणजे मला जमते की नाही असं. मग झालं, एकदा गेले, कारण कुलकर्णी सर आणि आम्ही एकाच कॉलेजमध्ये शिकायला होतो, तशी बऱ्यापैकी तोंड ओळख होती आणि तो ग्रुपच इतका चांगला आहे की ते छान मॅच, दडपण आलं नाही, मॅच करून घेतलं त्यांनी. मला वाटते पहिल्यांदा पहिले 2 सीन फक्त रिटेक झाले असतील आणि नंतर आम्ही नॉन रिटेक कंटिन्युअस असे सीन दिले आणि मला वाटलं एखादा एपिसोड देतील आणि सोडतील, पण ते झालं असं की ते मास्तरनीचं पात्र इतकं आवडलं आणि त्या बाकीच्या कलाकारांना पण छान हे वाटलं आणि त्या दृष्टीने ती कथा वाढत गेली. तसं पुढे सरकवणार वळण देण्यासाठी त्यांनी काय केलं, ह्या पण पात्राला ते एन्जॉयबल करून त्याच्यामध्ये टाकत गेले आणि मग माझी त्याच्यात ते एपिसोड्स वाढत गेले आणि मी हे एन्जॉय केलं ते आणि ते एकदम छान झालं. म्हणजे तो नॅचरल अभिनय झाला. मला वाटतं कुठल्या तरी एका एपिसोड मध्ये 2 महिलांचं तुमचं भांडण सारखं, मग ते करताना तुम्हाला काय विशिष्ट कष्ट घ्यावे लागले? हा, हिथं माझी प्रॅक्टिस कामाला आली सर. म्हणजे मी ज्या एरियामध्ये प्रॅक्टिस करते ना तिथं मला असे बायकांची भांडणं, शेजाऱ्यांचे भांडणं किंवा त्यांचा हेल, त्यांचा लकअप, त्यांच्या वापरणाऱ्या शब्दावर जोर देण्याची ती हे, किंवा तो एखादा शब्दच पर्टिक्युलरली फेकणं, असं हे बघून बघून माहित होतं. किंवा त्या डोळ्यांचं तारवटणं, ते सगळं, हे सगळं म्हणजे माझं ऑब्झर्वेशन, निरीक्षण कामाला आलं. तुम्ही म्हणजे माझे खेड्यात चालू केलेली प्रॅक्टिस कामाला आली तिथे ऍक्टिंगला खरं म्हणजे. आणि मग तो पुन्हा प्रवास सुरू झाला आणि मग तो बिंदास सीन झाला. म्हणजे भांडाभांडीचा होय ग काय ग, ते तो आपल्या प्रॅक्टिसचा आणि आपल्या लोकॅलिटीचा भाग आहे, ते होऊन गेलं. त्याचा परिणाम असा झाला सर की मी डॉक्टर असून सुद्धा मास्तरनीचं पात्र केलं आणि फडकरी ही सिरियल असल्यामुळं खेडेगावामध्ये वगैरे खूप प्रसिद्ध झाली ती. लोक आवर्जून बघायचे, कारण ज्वलंत विषय होता. आणि जेव्हा ते माझ्याकडे दाखवायला यायचे ना तेव्हा त्यांना तुम्हाला कुठेतरी बघितल्यासारखं वाटते. मग ज्यांना माहीत असायचं, तिथं नाव पडले डॉक्टर शुभांगी निकम, तर ते मग अशी जी यंग मुलं आहेत ना ती मला सांगायचे, मॅडम तुम्ही डॉक्टर असला की मास्तरीन वाटत नाही, मास्तरीन असला की डॉक्टरीन वाटत नाही. म्हणजे अशी पोचपावती मिळायला लागली आणि मग मला जास्त हुरूप आला. आणि ह्याच्यातूनच मला मग ते आभाळाच्या मायामधील डॉक्टरचाच रोल मिळाला. अच्छा अच्छा. तो समोरून ऑफर आला. म्हणजे मी ऑडिशनला वगैरे काही गेले नव्हते. तिथे पण असंच झालं. आम्हाला कॅमेऱ्याची सवय असल्यामुळे कदाचित असं मूळच्या धीटपणामुळे असेल, म्हणजे या सिरियल मध्ये काम केल्यामुळे कदाचित तो जो कॅमेराचा सेन्स निर्माण झाला तो तिथे कामाला आला. हो अगदी कॉन्फिडंटली तुम्ही सामोरे गेला, करता आला आणि वन टेक करता आला तिथं सुद्धा. आणि पात्र माझंच होतं, डॉक्टरच होते मी, तुम्हाला वेगळा अभिनय करायची काय गरज नव्हती. त्यामध्ये सर पण सांगते की वाक्य सुद्धा असंच होतं, मी डॉक्टर आहे, ऍक्टर नाही, असंच वाक्य होतं ते पहिल्या सेला. आणि ते पण घेतलं आणि मग ते सुद्धा टीव्हीवर बऱ्याच जणांनी पाहिलं आणि त्यांनी पण मग मला खूप चांगलं ऍप्रिशिएट केलं. साम टीव्ही वाल्यांनी, सन टीव्ही मराठीवाल्यांनी. आणि एकच एपिसोड करायचा होता, नंतर मला पुन्हा 3 एपिसोड दिले त्यांनी. असे मी एकूण 3 एपिसोड केले त्यांचे ऍज अ डॉक्टर. हो हो हो. बरं, मग अभिनयासाठी काही शिबिरं वगैरे करायचा योग आला किंवा त्यातले बारकावे जाणून घ्यायचं? हो हो हो. कारण शेवटी अभिनय म्हटलं की नुसतं बाबा काहीतरी एक भूमिका दिली आणि हे नाही, त्याच्या मागे बराचसा व्यासंग असतो. आणि तो आता तुम्ही कथा सादरीकरण करता, अभिवाचन करता, कथा कथन करण्याचा काही अजून प्रसंग नाही आला ना? कथाकथन हा वेगळा प्रकार आहे. कथाकथन हा वेगळा प्रकार आहे, अभिवाचन हा वेगळा. वाचन नाहीये, ते कथनच आहे. कथनच आहे ते. तुम्ही तुमच्याकडे असायला पाहिजे. आताच कथा लागते, बरोबर, ती तुम्ही आठवून सांगावी लागते. कधी कधी असं होते कथाकथन करताना की तुम्ही एखादा वाक्य किंवा एखादी गोष्ट विसरू शकता, तेव्हा तुम्हाला तो सेन्स लागतो की आपण तिथून ते कंटिन्यू कसं करायचं आहे किंवा तिथं काही घालायचं आहे का, एखादं वाक्य घालायचं नाहीये, तिथं रिटेकच नाहीये. थांबा आठवतो असं नाहीये. अभिवाचन तसं नाही. अभिवाचनाला तुम्हाला समोर कंटेंट असतो, त्याप्रमाणे तुम्ही वाचायचं असतो. मुद्राभिनय करून तो व्यवस्थित पोहोचवायचा आणि आवाजाने पोहोचवायचा. समजा एखादा माणसाला, व्यक्तीला दिसत नाहीये तर त्याला ती कथा कळाली पाहिजे की ही व्यक्ती बोलतीये, ही आता ताई बोलतीये, ही आजी बोलतीये, हा मामा बोलतोय, हे तुमच्या आवाजाने कळायला पाहिजे. आवाजांमध्ये वैविध्य आणि उच्चारांमध्ये वैविध्य तुम्हाला लागतंच. त्याच्यासाठी तुम्हाला
अर्थात आवाजाचे व्यायाम करावे लागतील. आमच्या गडिंग इंग्लिशमध्ये सराव तर करावाच लागतो. आमच्या गडिंग इंग्लिशमध्ये बरेच शिबिरं नंतर झाली, म्हणजे जेव्हा कला अकादमी सुरू झाली तेव्हा मग ते शिबिरं व्हायला चालू झाली. मग ते आवाजाचं घेतलं होतं सरांनी. आता आम्ही परवा केलं तर नाट्यशास्त्राचं केलं, नाट्य लेखनासाठी केलं. नाट्य लेखनाचं एवढ्यासाठी केलं की थोडं लिखाण मीही करते, म्हणजे मी जे प्रॅक्टिसमध्ये अनुभव घेते ते मी लिहिते. बऱ्याचदा ते प्रसिद्ध होतं, मग ते माझ्या अकाउंटवर होतं ऑनलाईन. बरेच कॉलेजेस ते त्यांच्या दिवाळी अंकामध्ये वगैरे प्रसारित करतात. तर ते नाट्य क्षेत्रामध्ये नाटक कसं लिहायचं आणि लिहिलेलं नाटक कसं जगायचं हे कळण्यासाठी आम्ही तो नाट्यशास्त्राचं 1 दिवसाचं शिबिर केलं होतं. अतिशय छान झालं. तसं आवाजाचं आम्ही केलं. ती संहिता कशी असावी, तिची सुरुवात कशी, शेवट कसा, मधलं विस्तार कसा करायचा आणि तुम्हाला तो आवाका दिसला पाहिजे. म्हणजे नाटक मी बोलते तुम्ही बोलते हे नाटक नाही, ऑनलाईन कशी करावी, ऑनलाईन म्हणजे मी बोलते तुम्ही बोलते ह्याच्यापेक्षा पण पाठीमाग आपल्या काहीतरी चाललेलं आहे की पाठीमाग आपली एक टीम राबतीये. आलं का लक्षात? म्हणजे माझ्यासाठी एखादी टीम राबतीये, तुमचं ते आता एडिटिंगसाठी राबते. म्हणजे हा जो आवाका आहे हे नाट्यशास्त्राच्या अभ्यासामुळे कळालं. नाट्यशास्त्राचं तुम्ही शिकलात, स्क्रीन प्ले म्हणजे ते दृश्यमान कसं असेल याचं पण त्यांनी शिकवलं. स्क्रीन प्ले कसा असावा, कसा दृश्यमान केला पाहिजे तो. आणि म्हणजे तुम्ही स्क्रीनवर दाखवल्यावर नाही, तुम्ही नाटक लिहिताना तो तुमच्यात दृश्यमान कसा झाला पाहिजे, इमॅजिनेशन मध्ये असायला पाहिजे. म्हणजे गावठाणावर बाई गेली भाकरी गोवरी थापती आहे तर तो तुमचा बॅकग्राऊंड त्या वाचनामध्ये पण कळायला पाहिजे की तो आहे असा. छान शिकवलं, म्हणजे ते पण चांगलं झालं. आवाजाचं जे झालं आमच्याकडे तेही चांगलं झालं. चौकट कळाली किंवा मला जर असं स्क्रीन प्ले करायचं असेल किंवा मला जर अशी संहिता लिहायची असेल तर या गोष्टीचा त्याच्यात उल्लेख आला पाहिजे. नॉलेज आपल्यालाही पाहिजे, अपडेट करायला मिळालं. तुम्ही ऍक्टिंग करा किंवा लेखन करा तर तुम्हाला हे सगळ्याच गोष्टी आल्या पाहिजे. तुम्ही ऍक्टिंगला जरी उभा राहिला तरी तुमच्या लक्षात आलं पाहिजे की ह्याचा आवाका इतका आहे आणि त्या दृष्टीनं तुमच्या हावभाव आणि तुमचा तो अटायर पाहिजे हे तिथं कळतं. आवाजाचं पण तसंच आहे. आवाजाचे जेव्हा आपण कार्यशाळा केल्या तेव्हा पण तसंच आहे. म्हणजे कुठल्या लेवलला आवाज चढवायचा आहे, उच्चारांचं म्हणजे शुद्ध मराठी उच्चार न हे उच्चार त्याचे व्यायाम असतात ते आपण करून घेतलो, म्हणजे घेतलेत आमचे सुद्धा. आणि हे आवाजाचं किंवा हेल्थचं मला सांगायला आवडेल. जिभेचा व्यायाम असतो, लहान मुलं करतात काय ते टंग ट्विस्टर पण, सगळे हे सगळे व्यायाम केले जातात, करवले जातात आणि ते गरजेचे आहेत खरं म्हणजे. तरच तुमची वाणी शुद्ध होते असं आहे. त्याच्यामध्ये ओंकार गुंजनला सुद्धा फार महत्व आहे. ओंकार आम्ही मेडिकली पण सांगतो की थायरॉइड वगैरे असेल तर तुम्ही ओंकार गुंजन कुठल्या पद्धतीने करायचा, मकार वाढवायचा, आकार वाढवायचा, त्याच्यासाठी सुद्धा सांगतो. तुम्ही माइंड सेट करण्यासाठी सुद्धा सांगतो. म्हणजे एखादा व्यक्ती डिस्टर्ब असेल तर त्याने ओंकार गुंजन का करावं. आणि ह्या आवाजाच्या ह्याच्यासाठी सुद्धा आम्ही ओंकार गुंजन सांगतो. एखाद्या कार्यक्रमाच्या पूर्वी जेव्हा तुम्ही डिस्टर्ब असता किंवा तुम्ही टेन्शन मध्ये असता त्याला सुद्धा तुम्ही ओंकार गुंजनच करून माइंड सेट वाढवू शकतो एका जागेवर. आणि मग तुम्ही त्या लाईनवर येऊ शकता की तुम्हाला आपल्याला हे आता करायचं आहे. मग हे अभिनयाचं हे जे प्रशिक्षण आहे किंवा या गोष्टी माणसाला व्यक्तिमत्व विकासासाठी सुद्धा अत्यंत महत्वाचे आहेत. अभिनय समुपदेशकाला सुद्धा अतिशय महत्वाचा आहे. तो वाचिक अभिनय त्याला त्याच्या उच्चार तंत्रावर काम करायला शिकवतो. आणि ज्याला थोडाफार अभिनय येतो किंवा ह्या सगळ्या गोष्टी येतात त्याला एखादी गोष्ट एखाद्याला पटवून द्यायची असेल तर तो योग्य शब्दांचा आधार घेऊन आणि त्याच्यावर योग्य ठिकाणी जोर देऊन किंवा हलकेपणा करून तो पोहोचवू शकतो. हे ह्याचे साईड इफेक्ट आहेत चांगले. साईड इफेक्ट आहेत. त्यामुळे मी तर म्हणतोय जसं आता त्या इस्रायलमध्ये प्रत्येक नागरिकाला आर्मीचं प्रशिक्षण आणि आर्मीची सेवा ती 2-4 वर्ष जी आहे ती कंपल्सरी आहे. तसं मी म्हणतोय प्रत्येक मुलांनी किंवा प्रत्येक नागरिकांनी ना हे नाट्य अभिनय म्हणजे अभिनय नाट्य मरुदे अभिनय प्रशिक्षण घेतलं तर त्याच्या वैयक्तिक आयुष्याला तो जिथे इंटरव्ह्यू द्यायला चाललाय तर त्याला त्याचं वेशभूषेचं भान राहील, त्याला बसण्याचं त्याचं पॉस्चर त्याला कळेल, त्याला आपलं मत व्यक्त करण्यातला तो आत्मविश्वास त्याच्या आवाजातला हे करायचं हे त्याला पूरक पडेल. त्यामुळे हे कंपल्सरी असायला हवं शालेय जीवनापासून असं मला वाटतंय.
भविष्यात होईल पण ते सरकारने जर मनावर घेतलं तर, आणि ही काळाची गरज आहे. त्यासाठी तुम्ही सर म्हणताय ना, पण आपल्या शालेय जीवनामध्ये तुमचं कथाकथन असू देत, वक्तृत्व स्पर्धा, अशा छोट्या छोट्या स्पर्धा ह्या बालवाडीपासून ठेवलेल्या आहेत, म्हणजे शासनानं तो विचार केलेलाच आहे. फक्त होतंय काय की मोजकीच 4-5 मुलं पुढे जातात. पालकांनी जागरूक राहून आपला मुलगा, आपला पाल्य या सगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेतोय की नाही, आणि भाग घेत असेल तर त्याच्यावर हे दडपण नको, तू नंबरातच आला पाहिजेस, हे दडपण न ठेवता त्यांनी त्याला सपोर्ट केला पाहिजे, मुक्तपणे वावरू दिलं पाहिजे. तर तो त्याचं ती कक्षा रुंदावत त्याची बौद्धिक कक्षा. आणि शिक्षकांनी सुद्धा म्हणजे जे काही मोजकीच मुलं नंबरामध्ये येतात त्यांच्याच पाठीमागं न लागता जे काही कच्ची बच्चे आहेत त्यांना पण एखादा खेळ खेळल्यासारखं एखादं नाटक द्यावं, एखादं अभिवाचन द्यावं. नाही, तुम्ही केलंच पाहिजे. जरा बर्डन ठेवलं की मुलं करतात. मुलांची ग्रास्पिंग पॉवर जबरदस्त असते. आता माझा नातू आहे, तो ज्या पद्धतीने ऍक्टिंग करतो, म्हणजे त्याला वाटतंय की मी खरं हे फसतायत, पण ते आपल्याला लक्षात येते आणि ते फार निरागसपणे आणि खूप छान सुंदर करतात. माझी नात आहे ती, ते काय तुमचं ते टीव्ही हे असतं मोबाईलवर, ते रील नव्हे, ते डायलॉग्स असतात त्याच्यावरती लिप मुवमेंट करते, आणि ते मुद्रा अभिनय बघितलं आम्ही, आणि ती एकीकडे करते, आमचं लक्ष नाही. एक दिवस ते बघितलं, अरे बापरे, हे तू केलंयस, म्हणजे आम्ही आश्चर्याने उडालो. हे लहान मुलांमध्ये ती विद्वत्ता असते, फक्त आपल्याला ती जर सापडली तर त्याला खतपाणी घालायचं तरी प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे. तर या सगळ्या ह्याच्यामध्ये आता तुमच्याशी गप्पा मारल्यानंतर अभिनयाचं आणि तुमच्या त्या सायकोलॉजिकल त्या सगळ्या गोष्टींमध्ये, ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये नाटकात कधी काम करायची संधी मिळाली एखाद्या? नाटकाचं सर असं झालं की माझं प्रोफेशन डॉक्टर, त्यामुळे नाटकासाठी खूप विचारणा झाल्या, रिहर्सलसाठी वेळ काढणं, पण मला रिहर्सलसाठी वेळ काढणं खरोखरच अशक्य. कारण कॅमेऱ्यासमोर कसं तुम्हाला काही मोजके डायलॉग्स असतात, ते तिथल्या तिथं प्रिपेअर करता येतात, आणि तेवढं झालं की काम संपलं. नाटकाला तसं नाही, आणि लाईव्ह ऑडियन्स असतो. लाईव्ह पण करता येईल, त्याबद्दल काही नाही, पण तुम्ही महिना 2-2 महिना प्रॅक्टिसला दिला पाहिजेत. आता आमची प्रॅक्टिस म्हणजे बेभरोशा. आम्ही जनरल प्रॅक्टिशनर म्हणजे काय, 8लाही पेशंट येईल, रात्री 12ला येईल आणि सकाळी 7ला पण येईल. तर मी जर सांगितलं की मी 7ला येतेय प्रॅक्टिसला आणि मी जर पेशंट बघत बसले तर फक्त माझं नाही, अख्ख्या टीमचं नुकसान होऊ शकतं. तर मग आपल्यापेक्षा टीम डिस्टर्ब न करणं सगळ्यात योग्य, असा म्हणजे स्वार्थी विचार करण्यापेक्षा. नाटकामध्ये जर संधी मिळाली असती तर तिथं खूप काही शिकायला मिळालं असतं. अगदी. कारण तो एक तर लाईव्ह ऑडियन्स आहे, लाईव्ह एक्सपिरियन्स संधी नाही, त्यामुळे तुम्हाला योग्य ते प्रिकॉशन घेऊन म्हणजे शेवटचाच हॅमर मारायचा आहे. अच्छा. आणि तिथे चुकीला माफी नाही, बरोबर. कारण तुम्ही जे कराल त्याच्यावर समोरच्याचं पण डिपेंड आहे. म्हणजे तुम्ही जे ऍक्टिंग करणार आहे नाटकामध्ये त्याच्यावर समोरचा पण डिपेंड आहे. तुम्ही चुकलात तर चुकणार, नाटक बारगळणार. त्याच्या बंगल्यासारखंच आहे, की सगळा बंगला कोसळला. म्हणजे पण चला, कधी संधी मिळाली तर तुम्ही नाटकामध्ये नक्कीच काम कराल. पण जेवढं म्हणून तुम्हाला ऍक्टिंग करायला मिळाली त्याच्यामध्ये बरंचसं काही शिकायला मिळालं, भले लहानपणापासून असेल, आत्ता असेल, एखाद्या सिरीजमध्ये याच्यामध्ये जे काही काम करायला मिळतं त्याच्यात पण शिकायला मिळतंच ना, कारण आपण लर्निंग ॲटिट्यूड जोपासलेलं आहे. आणि मी जे काही शिकले ते मला सगळंच पूर्ण शिकले अशातला भाग नाही. हा जर ॲटिट्यूड असेल तर बरंचसं काही शिकता येईल. तुम्ही मध्ये काही मुलाखती पण घेतल्या, म्हणजे जे.बी. वार्देसकर सर, ते डॉक्टर पाटील सर, कोल्हापुरे सर. तर मुलाखत घ्यावी आणि हे करावं, ही जबाबदारी कशी उचलावीशी वाटली, किंवा कुणी तुम्हाला तुमच्यावरती जबाबदारी दिली? त्याचं पण असं झालं सर की आपण लहानपणापासून नाही का आपल्याकडे दूरदर्शन होतं, मग दूरदर्शनवर बऱ्याच मुलाखती आपण बघायचो. त्याच्यात मंगला गोडबोलेंच्या एक मुलाखती असेल, अतिशय सुंदर आवाज, उच्चार आणि छान मुलाखत घ्यायच्या त्या. मग नंतर असं झालं की संपदा कुलकर्णींच्या जे उपाध्यांच्या, शरद उपाध्यांच्या वगैरे बघितलं, कुठेतरी मनात होतं की आपल्याला अशी संधी मिळेल का, असं कधीतरी होतं. आणि ते अचानक असं प्रत्यक्षात आलं. रिअल हिरोज म्हणून माझे मित्र समीर कागे एक कन्सेप्ट घेऊन आले की आपल्याला असे हिडन टॅलेंटवाले लोक घ्यायचे आहेत जे आपल्याच भागातले आहेत आणि त्यांना थोडी प्रसिद्धी द्यायची आहे, पण मुलाखत घ्यायची आहे आणि त्याला योग्य माणूस मला सापडत नाहीये. मी म्हटलं हा ठीक आहे, शोधूया नाही, तूच घ्यायचंय. म्हटलं कसं काय, मला कसं जमणार आहे,
कारण तू ह्याच परिसरातली आहेस आणि तू ते उत्तम करू शकतेस, मला माहिती आहे. आणि संबंधित व्यक्तिमत्व तुम्ही ओळखते मी. आणि लेखन आणि वाचन जास्त असल्यामुळं तुला सहज जमून जाईल. शब्दसाठा आहे, शब्दसंग्रह आहे. आणि मग होय नाही करत ते तयार झाले. म्हणजे माझी कुठेतरी सुप्त इच्छा होतीच, म्हणून मी काय फार असं वाट बघितलं नाही, हा ठीक आहे करूया असं झालं. ते प्रत्यक्ष मुलाखत घ्यायला गेल्यानंतर मग ते मोठे मोठे व्यक्तिमत्व, आता JB सर म्हणजे आपल्या गडिंग्लजचे साने गुरुजी, तपस्वी माणूस. तसं आपले धुमे साहेब, पत्रकारितेतला मानदंड, त्यांनी स्वतः किती जणांच्या मुलाखती घेतल्यात आणि त्यांना किती प्रसिद्धी मिळालेली आहे. आपले मेन्से, कॉम्रेड मेन्से, 98 वर्षाचा चिरतरुण माणूस, तर आणि कोल्हापुरे सर, आमच्या क्षेत्रातला आणखीन एक मानदंड. तर मग मला पहिल्यांदा थोडं दडपण आलं आणि नंतर मग म्हटलं काय म्हणजे होईल ते होईल, कारण त्या लोकांनी मला जास्त सांभाळून घेतलं की नाही होतंय आपण करूया. मग त्यांची थोडी माहिती काढणं आणि त्यांना म्हणजे छान असं बोलतं करणं, त्यांचा एखादा इव्हेंट घेणं, असं करत ते म्हणजे छान जमून गेलं. आणि बारदेसकर सरांनी तर मला प्रचंड कौतुक दिलं. म्हणजे मला तर ते अशा गमतीत म्हणतात की अहो तुम्ही माझी मुलाखत घेतला पण मला कोणी विचारतच नाही, मला विचारतात त्या मॅडम कोण आहेत. पण मग त्यासाठी काही तुम्ही पूर्वतयारी, विशिष्ट तयारी केली होती? अच्छा, म्हणजे जे प्रश्नावली किंवा त्यांना त्यांच्या सब्जेक्टवर कोणते प्रश्न विचारायचे, कारण ते वेगळ्या वेगळ्या क्षेत्रातले ऋषी माणसं आहेत, तर मग तिथे पूर्वतयारी करावीच लागते. त्यांना त्या ह्याला हात घालायचा म्हणजे चेष्टा नाही, ते शिवधनुष्य सारखंच. आणि ते तुम्ही लिहिलं या पेललत, कारण मी तुमची त्या मुलाखती बघितल्या, खूप सुंदर झाल्या आणि ते कुठेही असं औपचारिक वाटलं नाही. ना त्या पाहुण्यांना बोलतं करण्यात तुम्ही कमी पडलात, ना तुम्ही स्वतः प्रश्न विचारण्यात कमी पडलात. मग ही पण एक वेगळी कला तुमच्याकडे, तुमच्या ठायी आहे, ही अतिशय चांगली गोष्ट आहे. आत्ता आपण या समारोपाकडे येताना या क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या, अभिनय क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या ग्रामीण भागातल्या मुली किंवा महिला, ह्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉमिसिंग वाटणाऱ्या कोणी दिसत आहेत का, ज्या तुमच्या संपर्कात आलेल्या अशा महिलांपैकी? महिलांमध्ये सर म्हणजे ज्या अभिनेत्री, आता भले शिवार फिल्म्स असेल, तुमच्या छोट्या छोट्या ह्याच्यामध्ये काम करतायत पण अजून मोठं एक्सपोजर मिळालेलं नाही, पण त्यांच्यामध्ये टॅलेंट आहे, अशा काही तुमच्या ज्ञात असलेल्या अशा कुणी महिला तुम्हाला वाटत आहेत का आपल्या परिसरातल्या? आपल्या परिसरात बरेच टॅलेंट आहे खरं म्हणजे, फक्त महिलाच नाही, मेलमध्ये पण खूप टॅलेंट आहे. महिलांमध्ये म्हणाल तर आता उर्मिला कदम मॅडम आहेत, ज्या रिटायर झालेल्या आहेत, शिक्षिका होत्या त्या, मला वाटते मुख्याध्यापिका होत्या, त्या रिटायर झालेल्या आहेत. त्यांनी देव माणूस मध्ये छान आजीची भूमिका केली. त्या कुठल्याही भूमिका अगदी सहज करतात, त्या कुठल्याही अभिनयाचं प्रशिक्षण नसताना. तसं विशाखा जोशी मॅडम आहेत, त्या तर अभिवाचन आणि प्रशिक्षण वगैरे घेतलेलं आहे. आता तर त्या कोर्स करतात, म्हणजे रिटायर झाल्यानंतर पुन्हा त्या ह्या वयामध्ये नाट्यशास्त्राचा येऊन जाऊन त्यांच्या पण स्टॅमिनाची दाद दिली पाहिजे. स्पर्धेसाठी इथून 40 गावला टीम घेऊन गेल्या त्या, असं आहे. म्हणजे करणाऱ्यासाठी खूप काही आहे, न करणाऱ्यासाठी काहीच नाही आहे. म्हणजे ह्या काही असे चेहरे आहेत जे प्रॉमिसिंग आहेत, ज्यांच्याकडे एखादी मोठा रोल दिला तर ते आरामात करू शकतात. हो, आमच्या मुरगुडे आहेत, सविता मुरगुडे मॅडम आहेत, त्या पण करू शकतात. त्या म्हणजे गावठी किंवा ह्याच्या तर अतिशय उत्तम करतात, ते अगदी सहज. ललिता पवारांची आठवण यावी असं. खरं आहे ते. छान. म्हणजे या तुमच्या नजरेत मेलमध्ये कोण असे तुम्हाला आपल्या भागातले दिसत आहेत की ज्यांच्याकडे ते टॅलेंट आहे, आज जर संधी मिळाली तर हे रॉकेट सारखे वरती जाऊ शकतात? मेलमध्ये आता सध्या आपलं आणि कुंभाराचं काय झालं मध्ये जे सुतार जे आहेत त्यांनी पारितोषिक मिळवलं अभिनयाचं. बरं. तर ते प्रॉमिसिंग आहे. कुठले आहेत? सुतार गडिंग्लजचेच आहेत. बरं. ते आहेत. आमचे बनसोडे सर आहेत, शिवाजी पाटील सर तर आहेतच, ते त्यातलेच आहेत, म्हणजे नाट्य क्षेत्रातलेच आहेत ते. आणि त्यांनीच ते गडिंग्लज कला अकादमी चालू केली. ते आहेत, अजून बरेच आहेत त्यांच्याकडून सुद्धा बरंचसं शिकण्यासारखं आहे. हो, त्याचा लाभ घेतला पाहिजे इथल्या लोकांनी, गडिंग्लजच्या लोकांनी घेतला पाहिजे. आहेत बरेच विद्यार्थी आहेत आपल्या कला अकादमीला. होईल आता थोडी चळवळ आपली चालू झालेली आहे, ती जरा ऊर्जितावस्थेला आलेली आहे.
नाट्यगृह नाही ही एक मात्र खंत आहे. ते होईल खाली काळाच्या ओघात ते पण होईल. सगळे कलाकार म्हणजे एकमुखानं आम्ही सातत्यानं मागणी करतोय की गडिंग्लजला एक मोठं नाट्यगृह झालं पाहिजे, अद्यावत झालं पाहिजे. होईल, आता बघूयात. या सगळ्या गप्पांमध्ये वेळ किती गेला आम्हाला माहीत नाही, पण खूप छान गप्पा रंगल्या. पण तरीसुद्धा होस्ट म्हणून काही वेळेला माणूस त्या पडद्यामागे बरंचसं ठरवून येतो, ते प्रत्यक्ष होत नाही. पण गेस्टलासुद्धा बरंचसं काही बोलायचं असतं आणि काही वेळेला जो अपेक्षित प्रश्न येत नाही. म्हणून मग मी एक शेवटचं सांगतो की बाबा माझ्याकडून राहून गेले पण तुम्हाला काही बोलायचं आहे, असं काही राहून गेलेलं असेल तर ते आमच्या प्रेक्षकांसाठी थोडंसं होऊन जाऊ द्या आणि मग आपण जनगण मन म्हणायला मोकळे. नक्कीच मला सांगायला आवडेल सर. म्हणजे आपल्याकडे एक म्हण असते बघा की एका यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते. तसं मी असं म्हणेन की एका यशस्वी स्त्रीमागं पण एक पुरुष असतो. अगदी बरोबर. आणि एवढ्या वेगवेगळ्या प्रकारामध्ये काम करताना, म्हणजे डॉक्टर म्हणून काम करताना, समुपदेशक म्हणून काम करताना, किंवा तुम्ही न्यायालयामध्ये सुद्धा मी काम करते समुपदेशक म्हणून मला घेतलेलं आहे, तिथं सुद्धा माझं काउन्सिलिंग असतं. बऱ्याच ठिकाणी माझे व्याख्यानं होतात. न्यायालय तुमचं काउन्सिलिंग कोणासाठी वापरतं? आरोपींसाठी वापरतं, गुन्हेगारासाठी वापरतं की बाल गुन्हेगारांसाठी वगैरे वापरतं? सगळ्यांसाठी वापरलं जातं. यामध्ये कसं आहे सर, जेव्हा तुम्ही कौटुंबिक न्यायालयात येता, म्हणजे विधी हे पूर्ण कोर्टासारखं नाही आहे. पती पत्नी ते पॅरलल आहे कोर्टासाठी, आणि जिथं परस्पर संमतीनं ते सगळे कोर्टच आदेश होतात तिथं. हो, माहिती आहे. तर तिथं काय केलं जातं की आमच्यासारखे काउन्सिलर, समाजसेवक आणि माननीय कोर्ट, वकील असे सगळी टीम बसून त्यांना ते हे त्यांची बाजू ऐकून घेऊन ना त्यांना ते काउन्सिलिंग केलं जातं. त्यांना काहीतरी सूचना दिल्या जातात, त्याच्यावर पुन्हा फेरविचार केला जातो. तिथं बऱ्याचदा कसं होते, म्हणजे आता जे हे कौटुंबिक कलह वाढलेले आहेत, म्हणजे आता मुली शिकलेत, ज्या माघार घेत नाहीत, त्यामुळे होते काय की घटस्फोटाचं प्रमाण वाढतंय, खूप वाढले. आणि बऱ्याचदा मुलामुलींच्या संसारामध्ये मुलीच्या आई वडिलांचा पण फार हस्तक्षेप असतो. तर अशा केसेस आम्ही ना काउन्सिलिंग करूनच डायव्हर्ट करतो आणि छान म्हणजे त्यांना एकत्र राहायला देतो, त्यांना संधी दिली जाते, समन्वय साधतो. त्यांना 6 महिन्याचं हे दिलं जातं, पिरियड दिलं जातं की तुम्ही ह्या दिवसात बघा काय काय होतंय आणि मग सांगा, मग आपण पुढचं हे करू. मग व्यसनाधीन असते, म्हणजे आता कॉलेज वयीन, किशोर वयीन मुलींमध्ये व्यसनाधीनता असते, तर त्याच्यासाठी कोर्टाकडून प्रोग्राम येतात. तर तुम्ही त्यांना समुपदेशन करायचं असतं, त्याच्यासाठी तुम्ही एक प्रोग्राम लावायचे असतात. तर त्याच्यासाठी शाळांमध्ये, कॉलेजमध्ये किंवा गाव लेवलला असे वेगवेगळे व्याख्यानं ठेवली जातात. आणि आता असं झालेलं आहे सर की अशी जी व्याख्यानं होतात ना, त्याच्यामध्ये व्याख्याता कोण म्हटलं की पहिल्यांदा निकम मॅडम, असं ते समीकरण झालेलं आहे. कारण आम्ही इतकी व्याख्यानांनी इतकं ह्यावर काम केलेलं आहे की म्हणजे ठीक आहे, ओळख झाली आहे. आणि ह्याच्यामध्ये एक सांगायला मला आवडेल की ह्या आमच्या कामाची दखल, म्हणजे जवळपास मी 8 वर्ष झालं PLV म्हणून काम करते. ह्या भागातली मी पहिली एकमेव डॉक्टर PLV आहे जे मी लोक अदालतवर काम करते. आणि आमच्या कामाची दखल दिल्लीमध्ये घेतली गेली, कारण आमचे सगळं रेकॉर्ड हे दिल्ली कोर्टात जातं. आणि तिथून आम्हाला मनोन्याय कमिटी आणि लहान मुलांचे अधिकार आणि कायदे अशा 2 कमिट्या केल्या गेल्यात, ह्याच वर्षी झालेल्या आहेत त्या. आणि त्याच्यामध्ये डायरेक्ट तिथून आमची निवड झालेली आहे. त्याच्यामध्ये एक माझी निवड झालेली आहे आणि खूप म्हणजे मोठी गोष्ट आहे ही. आणि गडिंग्लज तालुक्यातून मी आणि आणखीन एक दसूरकर सर म्हणून आहेत, आम्ही दोघं आहे. त्यामध्ये पूर्ण कमिटीमध्ये, म्हणजे कोल्हापूर जिल्ह्याच्या पूर्ण कमिटीमध्ये मी एकमेव डॉक्टर आहे. तुम्ही आतापर्यंत निस्वार्थीपणे जे काम करताय त्याचं चीज झालं. पण चीज झालं म्हणता म्हणता ह्याला फक्त मान मिळतोय की काही धनही मिळतंय? मानधन हा प्रकार काय आहे की नाही? आता सरकारकडून म्हणतोय मी, कारण तुम्ही काम करताय, तुमचा वेळ देताय आणि तो तुम्हाला तुमच्या वेळेचा काही का असेना, तो पुंजा का असेना मिळायला हवा, असं म्हणतो. आपण जेव्हा लोक अदालत लावतो आणि जेव्हा आम्हाला बोलवलं जातं तेव्हा आम्हाला एक मिनिमम मानधन दिलं जातं, मॅक्झिमम नाही. बरोबर. आणि जेव्हा तुम्ही हे घेता, म्हणजे कार्यक्रम घेता व्याख्यानांचे वगैरे, त्याच्यामध्ये असं होतं की एक 20 मिनिटाचा किंवा 30 मिनिटाचाच वेळ असतो, कारण कोर्टाला पुन्हा टायमिंग मध्ये जाऊन कोर्टात बसायचं असतं चेअरवर. तर एखादाच मोठा कार्यक्रम असा लागतो की त्याला मानधन मिळतं. आणि मधले हे जे कार्यक्रम आहेत ना ते तुम्हाला असेच करावे लागतात.
आता माझा हेतू काय आहे की मला समाजसेवेची म्हणजे आवड आहे म्हणण्यापेक्षा व्यसन आहे असं म्हणा, की ते केल्याशिवाय आम्हाला राहतच आणि ते व्यसन सोडायला घरातलं समुपदेशन पण काही उपयोगी पडत नाही. तर माझं तेही होतं आणि त्यामुळे मुलांना कळतं की इथं असं असं समुपदेशन केलं जातं. आणि जसं मी मगाशी सरांच्या एका किस्सा सांगितला तशी मुलं बऱ्याचदा आमच्याकडे येतात की मॅडम असं झालंय, सर असं झालंय. आणि बऱ्याच लोक असे येतात की माझ्या आईला हे व्यसन आहे, माझ्या वडिलांना आहे, माझ्या मामाला आहे, ते पण आम्हाला मिळतात. डिप्रेशन मधली मुलं मिळतात, म्हणजे पेशंट पेशंट मिळतात. म्हणजे तो कामाचा आवाका वाढत जातो. त्याच्यामुळे हिथून जरी मानधन नाही मिळालं तरी 4 जरी पेशंट मिळाले तरी आपण 4 घरांना ट्रीट करतो. म्हणजे हा एक हे वाढतो आणि मग जीपी पण वाढते, समाधान मिळतं. ते अत्यंत महत्वाचं आणि ते खूप मोठी मोजमाप नाही त्याला, त्याचं मूल्यच नाही त्याला. एक खोचक प्रश्न विचारतो आणि आपण संपूया. तुमच्या या अभिनयाला घरातून दाद तर मिळते. हो. साहेबांना अभिनयाची आवड आहे? सरांना आमच्या तशी अभिनयाची आवड नाही आहे, पण आम्ही ओढून ताणून त्यांना 2 एपिसोड करायला लावलेले आहेत. पण अभिनय करत नाहीत ते? अभिनय ते करत नाहीत, आमच्याकडून करवून घेतात. मला माहित नाही. अहो, तुमचा स्वयंपाक चांगला झालाय हो असं म्हणणं सुद्धा हा एक अत्युच्च प्रकारचा अभिनय, माहिती आहे ना? खरंय. तर अभिनय प्रत्येक जण करत असतो. मी माझ्या घरात करतो, माझी बायको माझ्या घरात करते, आपण एकमेकाला अभिनय करत असतो. फक्त त्याला पारितोषिकाची अपेक्षा नसते, एक आनंदी वातावरणाची अपेक्षा असते. आणि समोरच्याला माहित असतं की हा अभिनय चाललेला आहे, खरं नाही आहे. तर या होत्या डॉक्टर शुभांगी निकम मॅडम, ज्यांच्याशी आपण मनमोकळेपणाने मनमुराद गप्पा मारल्या. आज जे काही 3-4 आमचे एपिसोड आम्ही शूट केले त्याच्यात मला सगळ्यात भावलेला हा एपिसोड आहे. खूप सुंदर छान विवेचन केलं त्यांनी, अगदी प्रवाही आणि प्रभावी बोलल्या. अशा मॅडमचा आम्ही तुम्हाला खाली नंबर देणार आहोत. नंबर दिला तर चालेल तुम्हाला? त्यांच्या समुपदेशनासंदर्भात किंवा त्यांच्या काही वैद्यकीय मदतीसंदर्भात तुम्हाला त्यांना विचारायचं असलं तर तुम्ही त्यांना फोन करू शकता. त्या जर बिझी असतील तर फोन उचलला जाणार नाही, पण नंतर त्या तुम्हाला संपर्क करतील आणि तुम्ही त्यांच्या या सगळ्या ज्ञानाचा फायदा उचलू शकता. अभिनयाबद्दल तर त्यांचा आत्ता प्रवास चालू झाला आहे, त्यामुळे त्याच्याबद्दल तुम्ही काही त्यांना त्रास देऊ नका. तो त्यांच्या आवडीचा आणि छंदाचा भाग आहे. पण वैद्यकीय क्षेत्रातली त्यांची ही कामगिरी आणि सामाजिक क्षेत्रातली ही कामगिरी बघितल्यानंतर आम्हालासुद्धा त्यांना सॅल्यूट म्हणावा असं वाटतं आहे. तर यांच्यासारख्या अशा अनेक महानुभावांना तुमच्यासमोर आम्हाला आणायचं आहे. या गप्पा तुम्हाला आवडल्या असतील याबद्दल मला काय शंका नाही आहे. पण हे तुम्ही पाहत असाल तर तुमच्या आप्तेष्टांनी, मित्रांनी, नातेवाईकांनी पण पाहायला हवं, म्हणून ज्यांच्यापर्यंत आम्ही पोचू शकत नाही त्यांच्यापर्यंत तुम्ही पोचू शकता. त्यामुळे आमच्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, आमचा उत्साह वाढवणाऱ्या कॉमेंट्स करा आणि लाईक पण करा. जाता जाता मी सांगते सर की मी जरी मुलाखतकार असले, लेखक असले, समुपदेशक असले तरी सुद्धा आज तुमच्या माध्यमातून मला व्यक्त व्हायला खूप चांगली संधी मिळाली आणि त्याबद्दल खरोखरच तुमचे सावंत सर आणि तुमच्या संपूर्ण टीमचे मी आभार मानते की मला इथं व्यक्त व्हायची संधी मिळाली आणि मला खूप छान वाटलं तुमच्या ह्या मंचावर येऊन. आणि ह्या मंचावर मी असं सांगते की कोणी एखादा जर डिप्रेशनमध्ये असेल, व्यसनाधीन असेल तर नक्कीच तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. आणि जाता जाता नॉट लिस्ट लास्ट बट लिस्ट आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. अजून काय म्हणतात ते नॉट लिस्ट लास्ट बट लिस्ट एक राहिलं ताईंना विनंती करायची, ती तेवढी करतो. 1 मिनिट घेतो मी तुमच्या गायन कलेविषयी. तुम्हाला एखादं हे गुणगुणावं असं वाटलं तर आम्हाला त्याचा आनंद द्विगुणित होईल. तर तुमच्या आवडीचं, तुम्हाला जे आमच्या प्रेक्षकांसाठी गावं वाटेल असं एखादं कडवं आपण हे केलं तर आम्हाला खूप आनंद होईल. नक्कीच या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर आणि आमच्या कामाच्या पार्श्वभूमीवर मला एक गाणं म्हणावंसं वाटेल, रहे ना रहे हम. तर ते मी तुमच्यासाठी सादर करते. रहे ना रहे हम महका करेंगे
बनके कली बनके सबा बागे वफा में रहे ना रहे हम. खूप सुंदर. डॉक्टर सुनील निकम साहेबांसाठी सादर केलेलं हे गीत आहे असं मी समजतो. तर खूप सुंदर एपिसोड झाला हा. मी म्हटल्याप्रमाणे शेअर करा, कॉमेंट करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचं प्रेम आमच्यावर असंच अबाधित राहू द्या. जाता जाता एक नेहमीचा की वाढणारी महागाई हा चिंतेचा विषय आहे की आपलं उत्पन्न कमी हा चिंतेचा विषय आहे. आपलं उत्पन्न कमी हा खरा चिंतेचा विषय आहे. उत्पन्न वाढवण्याचा एक पार्ट टाईम मार्ग नॉलेज गेन फाउंडेशनकडे आहे बरं. त्या फोनवर संपर्क करून जाणून घेऊ शकता. कुठेतरी थांबायला पाहिजेत कारण पुन्हा भेटायचं आहे म्हणून थांबायला लागतं. म्हणून आता रजा घ्यावीशी वाटते. तसं रजा घ्यायची इच्छा होत नाही. ताईंबरोबरच्या गप्पा संपूच नाही असे वाटतात. पण पुन्हा भेटायचं असेल तर आता थांबायला हवं. म्हणून धन्यवाद. धन्यवाद ताई. धन्यवाद. धन्यवाद.